ब्रेकनंतर पुन्हा स्वागत. उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि मनसेच्या युतीबाबत आदित्य ठाकरेंनी एक सूचक वक्तव्य केलंय. महाराष्ट्र हितासाठी सोबत कोणी येत असेल तर स्वागत असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलंय. यावरती शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. उद्या ओवेसी आणि अबू आझमींना ही सोबत घेणार का असा सवाल शिरसाटांनी केलाय. आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे. आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू. पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल, काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटीलजी या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे. लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे. आमचं मन साफ आहे. जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो, कुठचाही नेता असो, आमच्या सोबत यायला तयार आहे. आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू. आदित्य ठाकरेंनी काय बोललाय, कोणताही पक्ष जर आमच्या बरोबर येत असेल, कोणीही आमच्या बरोबर येत असेल, अरे बोंबल ना, सरळ सांग ना, राजसाहेब बरोबर येत असेल तर आम्ही स्वागत करू असं म्हण ना. एक काय लाज वाटते का? परंतु नरोवा कुंजोरावाची भूमिका घेऊन कोणीही पक्ष आमच्या बरोबर आला, कोणीही नेता आमच्या बरोबर आला तर महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही निवडणुका लढणार आहोत. मग उद्या अबू आझमी तुमच्या बरोबर येईल, त्याला तुम्ही सोबत घेणार आहात का? तुम्हाला ओवेसी बरोबर येईल, त्याला सोबत घेणार का? काही नाही. म्हणजे बेसलेस केलेलं ते स्टेटमेंट आहे.